नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। महावितरणच्या अधिकाऱ्यांची आमदार रविशेठ पाटील यांनी घेतली शाळा। महिनाभरावर गणपती महोत्सव येऊन ठेपलेला आहे। गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून पेण तालुक्याला जगभरात मान्यता आहे, परंतु विद्युत महावितरण कंपनीच्या गळथान कारभारामुळे गणपती कारखानदारांसह नागरिक पुरते हैराण झाले आहेत। याचाच विचार करून आमदार रविशेठ पाटील यांनी प्रांत कार्यालयामध्ये महावितरण कंपनी अधिकाऱ्यांची व नागरिकांची संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। नागरिकांसोबत लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते। त्यामध्ये जिल्हा परिषद माजी सभापती डी.बी. पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम, गणेश मूर्तिकार श्रीकांत देवधर, नगरसेवक शोमेर पेणकर, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक अजय क्षीरसागर, राजकीय मंडळींमध्ये भाजप प्रमुख विजय पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, मसद सरपंच हरिश्चंद्र पाटील हे उपस्थित होते। तर व्यासपीठावर प्रांत अधिकारी प्रवीण पवार, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, पोलीस निरीक्षक संदीप बागुल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादू मानकर, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील आणि महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता धनंजय बिकट उपस्थित होते। या बैठकीची सुरुवात जिते विभागापासून सुरू झाली आणि शेवट स्मार्ट मीटर बसवण्याविषयी झाली। पूर्ण चर्चेदरम्यान आमदार रविशेठ पाटील यांनी प्रत्येक अधिकाऱ्यांची शाळा घेत गणपती अगोदर कशी कामं पूर्ण करता येईल याविषयी विचारणा केली। परंतु मराठीत एक म्हण आहे, गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता। आमदार रविशेठ पाटील हे पोटतिडकीने अधिकाऱ्यांना सूचना करत होते, परंतु त्यांच्यावर काहीही फरक जाणवत नव्हता। अखेर नागरिक आक्रमक झाले आणि अधिकाऱ्यांचे कारनामे बाहेर काढण्यास सुरुवात झाली। खरपाडा सर्व आणि आदिवासी वाड्या या गावांमध्ये रात्री 2 नंतर बहुतांश वेळा लाईट कायम झालेल्या असतात। मी सुरुवातीच्या मीटिंग मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला होता, परंतु त्याच्याबाबत कुठल्याही प्रकारे कुठली प्रगती आढळून येत नाहीये किंवा कुठल्याही काही त्याच्यावरती काही आपण कार्य केलंय, काम केलंय असं कुठेही आढळत नाही। कंपनीच्या बाहेर येऊ द्या, कारण लाईट गेली तर किमान 3 तास येणं जाणं लागतंय, गेट पास काढणं लागतंय। दुसरी गोष्ट, वडखल सारखा 7-8 हजार लोक वस्तीचा गाव अधिक परप्रांतीय वेगळे इथं डीपीसाठी 3 वर्ष त्यांची मागणी चालली, तर अद्याप डीपी त्यांना काय मिळत नाही। आरटीसी योजना म्हणजे काय, ते आपल्याला लाईटी पोल कंडक्टर जे काय असतील किंवा त्यांचे डिओ वगैरे असतील का असेल ते नवीन टाकायचे। हा टेंडर झाला, काम झालं असं दाखवलं गेलं, त्या ठेकेदाराला बिल अदा झाली। आता हा शेखर जो बोलतोय त्याच्यामध्ये आम्हाला उत्तर दिलं गेलं, त्यांच्या समोरच दिलं त्या अधिकाऱ्यांनी पास पडलेली की 17 किलोमीटर लाईन वडकलची शिफ्टी बदललेली आहे। ते त्याच्यावर मी साहेबांना बोललो होतो, 17 त्याही चौकशी अधिकारी लावले, 4 चौकशी अधिकारी नेमलेले। आम्हाला 10 तारखेला उत्तर देणार होतं, त्यांनी सांगितलं की आम्हाला कामं होती, त्याला पावसाळ्यात कामं असतात। अजूनपर्यंत आम्हाला काही उत्तर दिलं नाही, काय चौकशी केली आणि या अधिकाऱ्यांवर आणि त्या ठेकेदारावर काय कारवाई करते असं सांगा, कारण ही आरटीसी योजना वडकापुरती मर्यादित नाहीये, पूर्ण तालुक्यात चौकशी करा। चौकशी केली त्यांनी काय चौकशी केली आमच्याकडे स्टाफ कमी आहे परमनंट। मी सांगतो तुम्हाला, कोरोनाच्या काळामध्ये आमचे 18 पोल पडले होते पोलीस विभागातले। आमच्या शिवू विभागाच्या सर्व तरुणांनी जवळजवळ 70-80 तरुण होते, स्वतः आम्ही उभे केले, स्वतःनी मेहनत करून पाण्यात आणि चिखलात उभे राहून एका दिवसात 18 पोल उभे केले। तुम्ही गाव सांगताय आमच्याकडे स्टाफ कमी आहे, आमच्या गाववाल्याला सांगा ना, तुम्हाला पैसे खायला पाहिजे म्हणून हे धंदे करतात। वायर तुटली, वडे आम्ही आणले आणि आम्ही वायर खांदी घालून काय करायचं आम्ही अजून। आणि तुमच्याकडे कनेक्शन मागायला एक माणूस आला तर त्याला सांगताय नाही, प्रोसिजर करायला पाहिजे। मला सांगावं स्टाफ कमी आहे, तुमचा स्टाफ आमच्याकडे, तुमचा जो स्टाफ आहे, तुमचा जो वायरमन आहे तो बिल मागायला बरोबर जातो, तो बरोबर बिल मागायला पोहोचतो। बिल नाही करत तर दुसऱ्या दिवशी लाईन कट करतात, ते बरोबर तुमचा स्टाफ येतोय आणि काम करायचं झालं तर स्टाफ कमी आहे सांगताय। तुम्हाला लाज नाही वाटत? आम्ही शब्द ऐकतोय म्हणून आम्ही हे शब्द बोलतोय।
आमच्या आमदारांना खासदारांना फक्त आणि फक्त ग्रामीण विभागाचे कनिष्ठ अभियंते संजय शिंदे यांच्याविषयी समाधान व्यक्त केले, तर इतर विषयांमध्ये नागरिकांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले, तर शासनाच्या NSC आणि RDSS या दोन्ही योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुन्हा एकदा आमदार रविशेठ पाटील यांच्या समोर नागरिकांच्या सांगण्यावरून सिद्ध झाले। आमदार रविशेठ पाटील यांनी येत्या 15 दिवसात पूर्ण तालुक्याची वीज व्यवस्था सुरळीत करण्याची तंबी अधिकारी वर्गांना दिली आहे, तर शहरामध्ये येत्या 2 दिवसात विजेचा प्रश्न निकाली निघणार असल्याचा शब्द कनिष्ठ अभियंता मेश्राम आणि कनिष्ठ अभियंती शेख यांनी दिला आहे। तर अधीक्षक अभियंता धनंजय बिकट यांनी महावितरणकडून जास्तीत जास्त सुविधा देण्याची हमी दिली आहे। आज अधिकाऱ्यांची शाळा आमदार रविशेठ पाटील यांनी घेतली खरी, परंतु काय सुधारणा होतात हा येणारा काळच ठरवेल। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद। माझ्या जिल्ह्याची कीर्ती मी सांगू किती, रायगड किल्ल्याची महती मी गाऊ किती, कला क्रीडा शौर्य सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान।